निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 8 वाजलेत आणि माझा 10चा कॉल टाईम आहे. तर मी आज सकाळी सगळी घरातली कामं आवरणार, कारण की माधुरीताई पण पुण्याला गेलेली आहे. तिला 1-2-3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळं ती पुण्याला गेलेली आहे. कारण की तिला सुट्टी असली की ती लगेच पुण्याला जाते, कारण की पुणे जवळ आहे, ती जाऊ शकते सुट्टी असल्यानंतर. आणि आज मी घरी आहे एकटाच कालपासून, आणि तरी म्हटलं चला आपल्याला सगळी कामं आवरून जायचं आहे. तर मी आता घरातली सकाळची कामं आवरणार, थोडा काय तर नाश्ता बनवणार, पूजा वगैरे करणार आणि जाणार. चला तर कामं करूया. आणि तुम्हाला सांगतो, माझा आज कॉल टाईम आहे 10चा, म्हणजे जय जय स्वामी समर्थ या सिरियलच्या शूटिंगसाठी मी 10 वाजता जाणार आहे. तर चला आवरून घेऊया कामं. सगळं घर झाडून झालेलं आहे. तर चला मी आता आंघोळीला चाललो आहे. आंघोळ करून येतो, नंतर पूजा आणि आपल्याला नाश्ता करायचा आहे. माझी आंघोळ करून झालेली आहे आणि इकडे आता स्वामींची पूजा झालेली आहे. आणि मी आता नाश्ता बनवतोय, कारण की 10ची शिफ्ट असल्यामुळे कसं सेटवर नाश्ता नसणार आहे. तर म्हटलं घरूनच काय तर खाऊन जाऊया. तर शेवया इकडे घेतलेल्या आहेत आणि मी शेवयाचं उपीट बनवतो. इकडे कांदा असेल, कोथिंबीर असेल, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची सगळं चिरून. तर मी पोहे बनवण्याची तयारी केलेली, पण बघतो तर पोहे संपलेले. मग म्हटलं बाहेर जाऊन आणण्यापेक्षा आपल्या घरी जे काय आहे अवेलेबल त्याचाच नाश्ता करून जाऊया. तर मी आता शेवयाचं उपीट बनवतोय. तर इकडे मी चहा ठेवलेला आहे आणि इकडे उकळी येत आहे. त्यानंतर मग मी भाजलेल्या शेवया टाकून घेईन. तर गायज इकडे समीर पण आलेला आहे. समीर पण मडमध्येच राहतो, मी राहतो तिकडे, आणि आम्ही आता एकत्र स्वामींच्या सेटवर जाणार आहे. हा माझा कालचा ब्लॉग बघतोय. तर आम्ही आता नाश्ता करणार आणि सेटवर जाणार. तर चला नाश्ता करून भेटूया सेटवर. इकडे माझ्या शेवयाचं उपीट झालेलं आहे. आता मी नाश्ता करतोय आणि निघतोय. सेटवर पोचलेलो आहे ना, आत निघालोय. चला भेटूया मध्ये. स्वामी समर्थ. रेडी झालेलो आहे आणि आता खाली सेटवर निघालेलो आहे. आणि कालचेच कपडे आहेत. कालचे कपडे म्हणजे तुम्ही म्हणशील काय रोज तोच कपडे घालतो की काय. कालचे म्हणजे वॉश करून आलेले कपडे आहेत, पण काल जे सीनमध्ये वापरलेले म्हणजे गेली 2 दिवस ह्याच कपड्याची कंटिन्युटी आहे. तर हेच कपडे असणार आहेत आपले. अजून किती दिवस असणार आहेत काय माहीत नाही, पण आज तर आहेत. चला जाऊया सेटवर. मी आता ब्लॅक टी घेतली, आता ब्लॅक टी पितोय. इकडे जंगलात सीन चालू आहे. खूप ऊन आहे, कारण की खूप गरम होतं इकडे. इकडे पाठीमागे जंगल आहे आणि जंगलामध्ये आता शूटिंग चालू आहे. बाळप्पा भाऊ आणि एक गावकरीचा सीन चालू आहे. खतरनाक ऊन पडलेलं आहे इकडे. मागं खूप कंटाळा आला. एक नाही म्हटलं तर 20 मिनटं थांबलो, पण खूप उन्हामुळे कंटाळा आला. चला तर आता जरा सावलीत बसूया. तर गाईज दुपारच्या 1:30 वाजले आणि अजूनपर्यंत आमचा सीन नाही. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलेला आहे. इकडे माझ्या पाठीमागे आहे स्वामींचा मठ, आणि आज शूटिंग नसल्यामुळे शक्यतो तर दुपारचं जेवण इकडेच लागतं. इकडे नसेल तर आतमध्ये तिकडे AC रूम एक आहे मध्ये दाजीबांच्या वाड्यामध्ये, तिकडे लागतं. तर आज जेवण इकडे लागलेलं आहे. तुम्हाला दिसतंय आता टेबल वगैरे आलेले आहेत आणि इकडे जेवणाचे डबे आलेले आहेत. इकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि आता थोड्याच वेळात लंच ब्रेक होईल आणि इकडे जेवण लागेल. जेवण इकडे लागायचं तुम्हाला एक कारण सांगतो, कारण की तुम्हाला दिसत असेल इकडे पाठी मागून आणि मठाच्या त्या साईडून, दोन्ही साईडून एवढं भारी वारं येते ना इकडे, मस्त वाटतं. कारण की आता मठ सोडला ना, हा झाडीचा एरिया इकडचा जरी सोडला तरी जंगलामध्ये खूप उखडतं आहे आणि इकडं असं खूप वारं खूप भारी येतं आहे. त्यामुळे इकडेच आज जेवण लावलेलं आहे. चला तर भेटूया. तर मी सगळ्यांना सांगितलेलंच आहे की आमच्या जय जय स्वामी समर्थ या सिरियलमध्ये गुरुचरित्रांचं अध्यायांचं पारायण चालू होतं आहे आणि त्यासाठी हे नवीन गाव बनवत आहेत. आणि जेव्हा नवीन सगळं स्ट्रक्चर बनेल, म्हणजे गाव बनेल, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. लंच ब्रेक झालेला आहे आणि तर मी इकडे वटवृक्षाच्या झाडाखाली जेवायला बसलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय काय आहे. इकडे आहे वरण भात, इकडे आहे मसूरची आमटी, इकडे आहेत पापड, इकडे आलू मेथी आहे आणि इकडे सलाड चपाती. तर चला जेवण करून घेऊया. जंगलामध्ये सीन चालू आहेत अजूनपर्यंत, पण तिकडेच चालू आहे. आता मठामध्ये शूटिंग झालेली आहे आणि इकडे बाळप्पा महाराज आणि स्वामींचा सीन चालू झालेला आहे. इकडे आहेत आपले साऊंड रेकॉर्डिस्ट विनोद मांजरेकर दादा. गाईज जेवण झालेलं आहे, मस्तपैकी वारं सुटलेलं आहे
आणि आम्ही असं वटवृक्षाखाली बसलेलो आणि आम्ही असं वटवृक्षाखाली निवांत बसलो. हळू बोलतो कारण की तिकडे सीन चालू असलं भारी वार येतं असं वाटतं इकडे या पारावरच झोपून जावं. आदित्य पण तिकडे बसलेला. मी खरोखरच पारावर झोपलेलो आहे. खूप भारी वारं सुटलेलं आहे त्यामुळे खूप मजा वाटतं. मस्तपैकी असं वारं सुटलं आहे आणि मी इकडे पाराखाली झोपलेलो आहे. म्हणजे थोडा आराम करतो आहे कारण की काय करणार बसून बसून मला कंटाळा आलेला. तर असं मस्तपैकी पडलो आहे. गावाकडची आठवण आली. असं निवांत पडायचं आणि वर ढगाकडे बघत बसायचं. बघायचं काय ढग ढग कसं दिसतंय त्यात. चला माझा सीन लागला जातो. इकडे माझा डबल बॉडीचा सीन चालू झालेला आहे. ओके हां तू पुढे जा इकडे DOP कन्हैया आणि आपल्या जय जय स्वामी समर्थ सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे सर आहेत. रोल आले जाऊ नको. हां बस रोल. ठेवा स्वामी हात आता. ओके चल. खलीसी तू मोठी झाली का लय आता? काय नाही मोठी नाही झाले ते आगाऊ झाले ते त्याला तर माहिती आहे सगळेजण त्याला घेत आहेत का पुसतोय पण त्यातून बारीकच आहे जाड का महिना झाला ना येऊन इकडे तिने महिना दीड महिना झाला असेल. मग होईल तुझा. तर गाईज हे आहे नवीन लोकेशन. आमच्या जय जय स्वामी समर्थ या सेटवर अक्कलकोटमध्ये एक नवीन गाव बनवलेलं आहे. गुरुचरित्राचं पारायण ही स्टोरी येते त्यासाठी ही लोकेशन बनवलेलं आहे. किती सुंदर असं लोकेशन आहे तुम्ही. तर गाईज इकडे आहेत 60 चायवाले. 7च्या ब्रेकसाठी हे आता चाय बनवत आहेत. चाय गरमागरम असा उकळत आहे. मस्तपैकी चाय सुगंध भारी सुटलेला आहे अद्रकवाला. कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. बरं आहे. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. इकडे आलेला आहे पुरी भाजीचा नाश्ता. इकडे आहे भाजी. इकडे पुरी आणि मिरची घेतलेली आहे. आता स्वामींच्या मठामध्ये हा शेवटचा सीन शूट होतोय आणि इकडे स्वामी रिडिंग करतायत आणि रिडिंग झाल्यानंतर आम्ही सगळे गावकरी भक्तगण स्वामींचे पारायण ऐकतोय. खूप मजा येते. बऱ्याच काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. हा एपिसोड तुम्हाला लवकरच आपल्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत बघायलाच मिळेल. तर गाईज फायनली पॅकअप झालेला आहे आणि आता 10:30 वाजलेत आणि मी निघालो. तर आजचा व्हिडिओ व्लॉग हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.